Hello students, welcome once again to the 4th standard class of English, and we are going to do the 29th lesson, that is Androcles and the Lion. So please do not forget to subscribe if you are new to the channel, and the playlist of 4th standard is given in the description box. Okay, and please share this video with your friends. Without wasting any time, we are going to start with the lesson Androcles and the Lion. Long, long ago, there lived a kind, gentle and courteous man called Androcles. खूप वर्षापूर्वी एक फार जेंटलमॅन, त्याचं नाव होतं अँड्रोक्लिस. कोर्टियस म्हणजे विनम्र आणि काइंड म्हणजे खूप दयाळू. ओके, काइंड, जेंटल अँड कोर्टियस मॅन कॉल्ड अँड्रोक्लिस. कोर्टियस म्हणजे विनम्र, गुड मॅनर्ड. बट ही हॅड अ व्हेरी क्रुअल मास्टर. तर त्याचा जो मालक होता तो फार दुष्ट होता, क्रूर होता. इन दोज डेज किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मॅन यूज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लीव्स. तर त्या काळात मोठमोठे राजा किंवा जे सावकार असायचे, नोबल्स म्हणजे सावकार किंवा खूप वेल्दी मॅन म्हणजे खूप श्रीमंत माणसं, दे यूज्ड पुअर पीपल, गरीब लोकांना ते स्वतःचे स्लेव्स म्हणून ठेवायचे. स्लेव्स म्हणजे नोकर. ओके, तर गरीब लोकांना नोकर म्हणून ते ठेवायचे आपल्याकडे कामाला, स्वतःकडे कामाला ठेवायचे. अँड्रोक्लिस वॉज अ स्लेव. तर इथे स्लेव म्हणजे गुलाम पण म्हटलं जातं. तर अँड्रोक्लिस त्यांच्याकडे गुलाम म्हणून काम करत होता. त्याचा मालक खूप दुष्ट होता अँड्रोक्लिसचा. द स्लेव्स वर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. तर हे जे गुलाम होते ते सगळ्या प्रकारची कामं, कष्टाची कामं, मालकांची सगळी कष्टाची कामं ते करायचे. ओके, त्यांच्याकडं खूप काम करून घेतलं जायचं, निर्दयीपणे काम करून घेतलं जायचं. वेळप्रसंगी त्यांना मारलं पण जायचं. त्यामुळे त्यांना गुलाम म्हणायचे, स्लेव्स. ओके, द स्लेव्स वर फोर्स्ड, जबरदस्तीने त्यांच्याकडून काम करून घेतलं जायचं. दे वर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. मास्टर्स म्हणजे मालक. दे हॅड टू डू वॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. त्यांचे मालक जे सांगतील ती कामं त्यांना करायला लागायची. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. तर त्यांना स्वतःची मतं मांडण्याचा काही एक अधिकार नव्हता. त्यांना फ्रीडम नव्हता. ओके, त्यांना कसलंही स्वातंत्र्य नव्हतं. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. इवन वेन दे वर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम. जर त्यांना त्यांचे मालक आवडले नाही किंवा त्यांना त्या मालकांसोबत काम नसेल करायचं तरी त्यांना सोडून जाता येत नसे. ते खुश नसेल मालकांसोबत तरी, इवन इफ दे वर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम. त्यांना सोडून जाता येत नव्हतं. इथे LEAVE, लिव्ह म्हणजे सोडून जाणं. दे वर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर हावेवर विकेड ही माईट बी. तो कितीही विकेड, त्यांचा जो मालक कितीही विकेड म्हणजे क्रूर किंवा दुष्ट, कितीही दुष्ट असला तरी दे वर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. कायद्याने त्यांना असा एक तिकडे कायदाच झाला होता की त्यांनी त्यांचं सगळं, मास्टरांचं सगळं ऐकायचं. कायद्याने त्यांना, ते नोकर असल्यामुळे कायद्याने त्यांना त्यांच्या मालकांचं सगळं ऐकायला लागायचं. दे वर बाउंड बाय लॉ, ओके, टू ओबे देअर मास्टर. ओबे म्हणजे आज्ञा पाळणं मास्टरची. बाउंड बाय लॉ म्हणजे कायद्याप्रमाणे. ओके, तसा कायदाच होता. अँड्रोक्लिस डिड नॉट लाईक हिज विकेड मास्टर. तर अँड्रोक्लिसला त्याचा मालक अजिबात आवडत नसे. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्स अँड ऑफन व्हिप्ड देम. स्टार्व्ड म्हणजे उपाशी ठेवणं. तर तो अँड्रोक्लिसचा जो मालक होता तो अँड्रोक्लिसला आणि बाकीच्या गुलामांना म्हणजे बाकीच्या नोकरांना उपाशी ठेवत असे. त्यांना व्यवस्थित जेवायला देत नसे आणि त्यांना मारायचासुद्धा. ऑफन व्हिप्ड, ऑफन म्हणजे खूप वेळा, व्हिप्ड म्हणजे मारणं. ऑफन व्हिप्ड देम. अँड्रोक्लिस फेल्ट दॅट इवन दॅट वॉज बेटर देन सर्विंग सच अ मास्टर. तर अँड्रोक्लिसला वाटायचं की मरण आलं तरी चांगलं, पण असला मालक नको, असल्या मालकाच्या हाताखाली काम करणं नको. ही कॅप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. तर तो दुसरं काम शोधत होता, चांगलं दुसरं कुठे काम मिळतं का, गुड अपॉर्च्युनिटी. ही कॅप्ट लुकिंग आउट म्हणजे तो शोधत होता दुसरं काम. ॲट फर्स्ट
ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुअल मास्टर. तर जेव्हा एकदा त्याला असा एक चान्स मिळाला, त्याला पळून जाण्याचा चान्स मिळाला. ॲट फर्स्ट चान्स ही गॉट, पहिला जो चान्स मिळाला पळून जायचा, तेव्हाच त्याने तिथनं पळ काढला. ही एस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुअल मास्टर. क्लचेस म्हणजे तावडीतून, त्या मालकाच्या तावडीतून तो पळून गेला, सुटला, तावडीतून सुटला. क्लचेस ऑफ हिज क्रुअल मास्टर. ही एस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुअल मास्टर. नाव ऑल्दो एंड्रोक्लीज हॅड दॅज रन अवे, ही वॉज नॉट अ कॉवर्ड. आता तो पळून गेला ह्याचा अर्थ तो कॉवर्ड होता का? कॉवर्ड म्हणजे डरपोक. तो पळून गेला ह्याचा अर्थ तो डरपोक नव्हता. ओके, त्याला ते काम आवडत नव्हतं म्हणून तिथनं पळून गेला. त्याला सरळ सरळ परवानगी मागून काम सोडता येत नव्हतं आणि त्याला ते काम करायचं नव्हतं म्हणून तो पळून गेला होता. त्याचा अर्थ तो बिजूड नाही आहे किंवा तो घाबरट नाही आहे. कॉवर्ड म्हणजे घाबरट. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. तर तिथे एका जंगलात तो गेला आणि तिथे तो राहू लागला. शेल्टर म्हणजे आश्रय. एका रानामध्ये आसरा घेतला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम्ड द फॉरेस्ट. तर त्याला ते जंगली प्राणी जे जंगलात होते त्यांची त्याला अजिबात भीती वाटत नव्हती. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट्स म्हणजे जंगली प्राणी, वाईल्ड बीस्ट्स. दॅट रोम्ड जे फिरत होते फॉरेस्टमध्ये, दॅट रोम्ड द फॉरेस्ट. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. तर तिथे जंगलामध्ये तो नुसतं झाडाखालीच होता, त्याच्या डोक्यावर छप्पर नव्हतं, त्याचं पण त्याला काही वाटत नसे. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज अ फ्री बर्ड टू गो वेरेवर ही विश्ड. तर त्याला एवढीच आनंद होता की तो आता त्या मालकाच्या तावडीतून सुटलेला आहे, तो फ्री बर्ड झालेला आहे. ओके, तो मुक्तपणे फिरू शकतो आता, कोणाच्याही बंधनात नाही आहे, कोणाचाही नोकर नाही आहे. वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. तर एक दिवस तो असाच फिरत होता, वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट. ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन म्हणजे समोरासमोर आला. समोर कोण होता? लायन होता, सिंह होता. ओके, तो सिंहासमोर आला. ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लायन. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन अँड फ्ली. तर सिंहाला बघून कोणालाही भीती वाटेल, त्याचं पण तसंच झालं. त्याचं फर्स्ट रिॲक्शन काय होतं की पळून जावं इथनं, गायब व्हावं. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. नंतर त्याने नोटीस केलं की मला बघून तो सिंह माझ्या दिशेने धावत नाही आला किंवा माझ्यावर झडप घालायला नाही आला. तो शांत तिथेच उभा आहे, तो हलत का नाही आहे. बट देन ही सॉ दॅट द लायन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. त्याला बघून तो लायन अजिबात हलला नव्हता. इट नीदर ग्राउल्ड नॉर रोड. तर त्याने डरकाळी पण फोडली नाही. ओके, गुरगुरला पण नाही. ही नवर ग्राउल्ड ऑर रोड. रोड म्हणजे डरकाळी फोडणं, ग्राउल्ड म्हणजे गुरगुरणं. यापैकी दोन्ही गोष्टी त्या सिंहाने केल्या नाहीत. इनफॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. तर उलटा तो सिंहच त्याच्याकडे मदत मागितल्यासारखा चेहरा करून किंवा हावभाव करून बघत होता. पिटियसली म्हणजे दयाळूपणे बघत होता की माझ्यावर दया कर असं काहीतरी सांगत होता तो सिंह, कारण त्याला काहीतरी दुखापत झाली होती असं दिसत होतं. अँड्रोक्लिस पॉज्ड. पॉज्ड म्हणजे थांबला. अँड्रोक्लिस थांबला. पळून जायचा त्याने इरादा बदलला आणि 2 मिनटं थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली म्हणजे सावधानपणे, कॉशियसली ही मूव्ड टुवर्ड्स द लायन स्टेप बाय स्टेप. तो हळूहळू तो पावलं टाकून त्या सिंहाच्या दिशेने जाऊ लागला, घाबरत घाबरत किंवा सावधगिरी बाळगून, कॉशियसली. द लायन मोन्ड अँड विम्पर्ड. तर तो नाही का आपले छोटे कुत्रे तुम्ही बघितले असेल, ते जवळ आल्यावर कसं वेगळाच आवाज काढतात, मोन्ड अँड विम्पर्ड. तर तो लायन तो अँड्रोक्लिस जवळ येताना पाहून असं वाटू लागलं की लायन म्हणतोय प्लीज हेल्प मी. इट्स आईज सीम टू सी. त्याचे डोळे असे बोलके झाले आणि असं वाटलं की मला मदत कर असं तो सिंह म्हणतोय अँड्रोक्लिसला. वेन अँड्रोक्लिस ड्रीव नियर द लायन लोवर्ड इट्स हेड अँड बिगॅन टू लिक इट्स पॉ. तर अँड्रोक्लिसला जवळ येताना बघून तो सिंह जो होता तो बसला, आपल्या पायांवर, स्वतःच्या पायांवर बसला आणि स्वतःचा जो हात होता त्याचा एक
4 पायांपैकी एक पाय होता. त्याची जी पॉ म्हणजे पंजा चाटायला लागला. लिक इट्स पॉ, स्वतःचा पंजा चाटायला लागला. देन अँड्रोक्लिस सॉ दॅट द लायन्स पॉ वॉज वुंडेड, सोर अँड स्वोलन. तर तो का चाटतोय स्वतःचा पंजा ते बघितलं अँड्रोक्लिसनी जवळून. तेव्हा त्याला कळलं की त्याच्या पंजाला जखम झाली होती. ओके, तो सुजला होता. ओके, आणि लाल झाला होता. सोर म्हणजे लाल, स्वोलन म्हणजे सुजला होता, आणि वुंडेड म्हणजे जखमी झाला होता. ऑन अ क्लोजर लुक Androcles noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. तर ते पंजाची जी बोटं होती त्या एका बोटामध्ये एक काटा घुसला होता. अ बिग थॉर्न. ओके, ऑन अ क्लोजर लुक म्हणजे जवळ जाऊन जेव्हा अँड्रोक्लेसने बघितलं, अँड्रोक्लिस नोटिस्ड दॅट अ बिग थॉर्न, मोठा काटा, हॅड पियर्स्ड म्हणजे घुसला होता, टोचला होता. वन ऑफ द लायन्स टोज, त्या पंजाच्या एका बोटाला, सिंहाच्या एका पंजाच्या बोटाला तो काटा घुसला होता. सो दिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस. तर लायनला का बरं वाटत नव्हतं किंवा तो दुःखी वाटत होता? कारण त्याला जखम झाली होती, इजा झाली होती. थॉट अँड्रोक्लेस. अँड्रोक्लेसने ओळखलं. Summoning up all his courage, Androcles stretched his hand slowly towards the injured paw. तर समनिंग म्हणजे गोळा करणं, सगळं बळ एकवटून. समनिंग अप ऑल हिज करेज. ओके, सगळं बळ एकवटलं म्हणजे करेज म्हणजे धीर एकवटला. करेज म्हणजे धीर. अँड्रोक्लिसने काय केलं? त्याचा हात पुढे घेतला, त्याचा पंजा धरायला, सिंहाचा पंजा धरण्यासाठी स्वतःचा हात पुढे केला. स्ट्रेच्ड हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर्ड पॉ. जो जखमी झालेला पंजा होता सिंहाचा, त्या पंजाला त्याने हातात घेतलं अँड्रोक्लिसने. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वूड अटॅक हिम इफ ही टच्ड हिज स्वोलन पॉ. तर त्या अँड्रोक्लिसला भीती वाटली होती की समजा मी त्या लायनच्या त्या हाताला धरलं. ही वॉज अफ्रेड दॅट लायन वूड अटॅक हिम इफ ही टच्ड हिज स्वोलन पॉ. ते सुजलेला पंजा जर मी हातात घेतला तर लायन माझ्यावर झडप घालेल किंवा मला माझ्यावर रागावेल किंवा गुरगुरेल. ओके, मला इजा पोचवेल. ही वॉज अफ्रेड दॅट द लायन वूड अटॅक हिम इफ ही टच्ड हिज स्वोलन पॉ, बट द लायन सेम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. पण तसं काही झालं नाही. त्याला वाटलं की लायनला कळलं की तो त्याचा हात त्याचा पंजा ची जखम बरं करायला त्याच्या हातात घेतला आहे. गुड इंटेन्शन, की त्याचं जखम बरी करण्यासाठी त्याने त्याच्या हातात घेतलं आहे. द लायन सीम टू अंडरस्टँड, लायनला बहुतेक समजलं होतं हिज गुड इंटेन्शन, चांगला इरादा, गुड इंटेन्शन. अँड्रोक्लिस टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. ओके, अँड्रोक्लिसने काय केलं? वाघाचा पंजा स्वतःच्या डाव्या हातात घेतला. डेफ्टली म्हणजे स्किलफुल्ली, नीटली, सावकाश. डेफ्टली ही पुल्ड आउट द थॉर्न. तर त्याने तो काटा अलगद बाहेर काढला. Then, tearing a piece of his own cloth, the kind man bound up the lion's injured paw. तर नंतर त्याने स्वतःच्या अंगावरचं कापड थोडंसं फाडलं आणि दॅट काइंड मॅन म्हणजे अँड्रोक्लिस बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ म्हणजे त्याचा जखमी पंजा होता त्याला तो कापड गुंडाळलं आणि ती जखम बांधून घेतली. ओके, टू हिज सरप्राईज अँड वॉन्डर द लायन देन licked his arm as if to show gratitude. तर नंतर काय झालं? त्याला आश्चर्य वाटलं. त्या लायनने म्हणजे ते जनावर असूनसुद्धा त्या लायनने त्याचा हात चाटला, म्हणजे अँड्रोक्लिसचा हात चाटला, थँक्यू म्हटल्यासारखं. ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे त्याला थँक्स म्हणण्यासाठी, आभार मानण्यासाठी, आय एम ग्रेटफुल म्हणण्यासाठी. ओके, ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. अँड्रोक्लिस रिमेन्ड विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. तर अँड्रोक्लिस त्या सिंहाबरोबर तसाच थांबला, त्याला सिंहाला पुन्हा चालता येईपर्यंत. अंटिल द लायन कुड वॉक अगेन. रिमेन विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन. ही वूड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट्स. तर अँड्रोक्लिस लायनला, त्या सिंहाला जेवण आणून देण्यापर्यंतचं काम करायचं. ही वूड शेअर हिज फूड, स्वतःचं जेवण त्याच्याबरोबर शेअर करायचं. सिंहाबरोबर शिकारीला जायचा, सिंहाचं जेवण त्याला मिळालं की त्याला खाऊ घालायचा,
कारण त्याला ते जमायचं नाही. हेल्पलेस बिस्ट म्हणजे तो अजूनही त्यांची जखम बरी झाली नव्हती म्हणून स्वतःचं अन्न स्वतः शोधून खाऊ शकत नव्हता लायन. सो ही वूड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बिस्ट, वूड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बिस्ट. एव्हरी डे ही वूड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वूड. तर रोज ते जखम त्याची साफ करायचा तो अँड्रोक्लिस, सिंहाची पंजाची जखम साफ करून ते परत ते पंजा व्यवस्थित बांधून ठेवायचा. ड्रेस द लायन्स वूड, क्लीन अँड ड्रेस द लायन्स वूड. सून द लायन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. तर थोडे दिवस गेल्यानंतर आता तो लायन व्यवस्थित चालू फिरू शकत होता. ओके, वॉज एबल टू मूव्ह अबाउट. मॅनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोक्लिस वेरेवर ही वेंट. तर खूप वेळा अँड्रोक्लिस बरोबर, बऱ्याच वेळेला अँड्रोक्लिस बरोबर तो लायन फिरायला जायचा रानामध्ये. ओके, इट फॉलोड अँड्रोक्लिस वेरेवर ही वेंट. In the meanwhile, Androcles' master had complained to the authorities that his slave Androcles had run away. तर थोड्या दिवसांनी काय झालं, अँड्रोक्लिसचा जो मालक होता त्यांनी ऑथॉरिटीज म्हणजे जे मोठ्या पदावर जे राज्यात होते त्यांच्याकडे कंप्लेंट केली की माझा स्लेव, माझा गुलाम पळून गेला आहे. माय स्लेव अँड्रोक्लिस हॅड रन अवे. सोल्जर्स वर सेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोक्लिस. तर सैनिक पाठवण्यात आले अँड्रोक्लिसला शोधण्यासाठी. सोल्जर्स म्हणजे सैनिक वर, सेंट इन ऑल डायरेक्शन्स, सगळीकडे चारी बाजूला सोल्जर्स पाठवण्यात आले, सैनिक पाठवण्यात आले अँड्रोक्लिसला शोधण्याकरिता. दे सर्च्ड फॉर हिम हाय अँड लो बट कुड नॉट फाइंड हिम. हाय अँड लो म्हणजे जवळजवळ सगळीकडे शोधाशोध केली अँड्रोक्लिसची, पण अँड्रोक्लिस कुठेच मिळालं नाही त्या सोल्जर्सना. दे सर्च्ड हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोक्लिस लिव्ड. तर शेवटी ते ज्या अँड्रोक्लिस ज्या जंगलामध्ये राहिला होता तिथे ते येऊन पोचले सगळे सोल्जर्स. इट सो हॅपन्ड दॅट अँड्रोक्लिस हॅड गॉन आउट अलोन दॅट डे वाईल द लायन रेस्टेड नियर द केव. तर त्या दिवशी काय झालं, त्याच्याबरोबर लायन फिरायला नव्हता गेला, सिंह फिरायला नव्हता गेला. अँड्रोक्लिस एकटाच बाहेर पडला होता त्या गुहेतून. ओके, आणि त्या गुहेजवळ तो सिंह बसला होता त्या दिवशी. तर बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. ओके, तर त्या दिवशी काय झालं, सिंहाला पण पकडलं आणि अँड्रोक्लिसला पण त्या सोल्जर्सनी पकडलं. इट सो हॅपन दॅट अँड्रोक्लिस हॅड गॉन आउट अलोन दॅट डे वाईल द लायन रेस्टेड नियर द केव. तर दोघंही सैनिकांच्या तावडीत सापडले. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. द सोल्जर्स टूक दॅम बॅक टू द सिटी. तर सोल्जर्स ते दोघांनाही परत शहरामध्ये घेऊन गेले. दे पुट अँड्रोक्लिस इन चेन्स इन अ प्रिझन. त्या चेन्स, साखळ्या बांधल्या अँड्रोक्लिसला आणि त्याला कैदेत टाकून दिलं, प्रिझनमध्ये टाकून दिलं. द लायन वॉज केज्ड. आणि लायनला, सिंहाला पिंजऱ्यामध्ये टाकून दिलं. इन दोज डेज पीपल हू वर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम व फॅट टू वाईल्ड बीस ॲज पनिशमेंट. तर त्या काळात कोणी मोठा गुन्हा केला, सिरियस क्राईम केला, तर त्याला जनावरांना खायला द्यायचे. शिक्षा म्हणून त्यांना मारून टाकायचे. कसं, तर जे मोठमोठे सिंह, वाघ वगैरे असायचे त्यांचं भक्ष्य बनवायचे. त्यांना देवर फेड, त्यांना खायला द्यायचे. सिंह माणसांना खायचे, त्या क्रिमिनल्सना खायचे. वर फॅट टू द वाईल्ड बीस ॲज पनिशमेंट, पनिशिंग टू डेथ. ओके, रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ सिरियस क्राईम ॲट द टाईम. तर मालकाला सोडून पळून जाणं हा तेव्हा सिरियस गुन्हा मानला जायचा. ओके, त्याला मरणाची शिक्षा दिली जायची. देअरफॉर अँड्रोक्लिस टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस. तर अँड्रोक्लिसला सुद्धा ती शिक्षा मिळणार होती, म्हणून त्याला वाघाच्या तोंडी दिलं जायचं किंवा सिंहाच्या तोंडी देणार होते. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. तर ज्या दिवस ठरला होता त्या दिवशी तो राजा, त्या राज्याचा राजा आला सर्कस बघायला आणि स्वतःच्या जागेवर येऊन बसला. अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. द क्राऊड्स चिअर्ड लाऊडली. तर राजा आला म्हणून सगळ्यांनी जल्लोष केला, चिअर्ड लाऊडली. द ट्रम्पेटर्स ब्लू द ट्रम्पेट अँड अँड्रोक्लिस वॉज ब्रॉट इन टू द अरिना.
द ट्रम्पेटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट म्हणजे ते वाजंत्री होते, जे ट्रम्पेट वाजवत होते, ते वाद्य जे वाजवत होते ते सगळे आपले वाद्य वाजवायला लागले आणि अँड्रोक्लिसला घेऊन येण्यात आलं. अँड्रोक्लिस वॉज ब्रॉट इन द अरिना. अरिना म्हणजे त्या मेन मोठ्या मैदानावर अँड्रोक्लिसला आणलं गेलं. हिज चेन्स वर अनबाउंड. त्याची साखळ्या मोकळ्या केल्या, त्याला मोकळं केलं. ही फेल्ड वीक अँड डिसमेड. डिसमेड म्हणजे निराश वाटत होता आणि खूप थकल्यासारखा वाटत होता, वीक झाला होता अँड्रोक्लिस. ही वॉज सर्टेन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. तर त्याला कळलं होतं की मला आता मारलं जाणार, मला सिंहाचे किंवा वाघाचं भक्ष्य बनवणार, सिंह किंवा वाघ मला खाऊन टाकणार. अँड दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. आता हा माझा शेवटचा दिवस आहे असं त्याला वाटलं होतं. ॲट द ऑपोजिट एंड अ गेट वॉज रेज्ड अँड अ फेरोशियस लायन वॉज रिलीज इन टू द अरिना. तर त्या मैदानावर एका गेटच्या आतमध्ये एका अपोजिट एंडला, त्या मैदानाच्या दुसऱ्या टोकाला जाळीमध्ये एक सिंह होता. गेट वॉज रेज म्हणजे ते जिथे सिंह ठेवला होता ती जी गेट होती ती उघडी केली. गेट वॉज रेज्ड अँड अ फेरोशियस क्रूर, रागाच एकदम भुकेलेला फ्युरियस लायन वॉज रिलीज इन टू द अरिना. तिकडनं त्या सिंहाला सोडण्यात आलं. इट हॅड बीन केप्ट हंग्री. त्याला उपाशी ठेवलेला होता. ओके, टू मेक इट मोर फेरोशियस. त्याला अजून भुकेने तडपवलं होतं, कारण तो जो माणूस त्याला सापडेल त्याला तो त्याच्यावर झडप घेऊन त्याला खाऊन टाकेल. ओके, तर त्याला मुद्दामून उपाशी ठेवलं होतं, त्यामुळे तो अजून राग झाला होता त्या लायनचा. टू मेक इट मोर फेरोशियस. अँड्रोक्लिस वॉज फिल्ड विथ फिअर. तर त्या सिंहाला बघून अँड्रोक्लिसला खूप भीती वाटली. बट ही पुट अप अ ब्रेव्ह फ्रॉन्ट. त्याने ती भीती दाखवली नाही, तो सज्ज झाला. ओके, ब्रेव्ह फ्रॉन्ट म्हणजे तो सज्ज झाला. द लायन सॉ अँड्रोक्लिस अँड रश टुवर्ड्स हिम. तर त्या लायनला खूप दिवस उपाशी ठेवल्यामुळे त्याला आधीच भूक लागली होती, त्याच्यामुळे तो क्रूर झाला होता. ओके, द लायन सॉ अँड्रोक्लिस अँड रश टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोरिंग. तर तो डरकाळी फोडत पळत अँड्रोक्लिसजवळ गेला, सोडल्या. बट सडनली इट स्टॉप्ड इन इट्स ट्रॅक्स. अचानक तो थांबला. अँड्रोक्लिसला बघून सिंह अचानक थांबला. देन इट मूव्ह स्लोली फॉरवर्ड. ब्रेक अगदी पॉज एकदम थांबला आणि हळूहळू पुढे जायला लागला. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. तर त्याचा सगळा राग शांत झाल्यासारखा झाला. तो सिंह पण अगदी शांत झाल्यासारखं वाटला. रेज म्हणजे राग, सीम टू हॅव मेल्टेड म्हणजे वितळून गेला त्याचा राग. अँड्रोक्लिस सॉ दिस टू. अँड्रोक्लिसने पण बघितलं की काय झालं ह्याला. नंतर तो त्याला ओळखला की हा तोच सिंह आहे जो मला जंगलात भेटला होता, ज्याचं मी मदत केली होती. इच फ्रेंड रिकॉग्नाइज द अदर. तर दोन्ही मित्र एकमेकांना व्यवस्थित ओळखले. टू एव्हरी वन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लिस अगेन, बट वेन इट रिच्ड हिम इट बिगेन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. तर सगळ्यांना आश्चर्य वाटलं, हे काय झालं. तर लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लिस म्हणजे अँड्रोक्लिसच्या जवळ परत गेला अँड्रोक्लिसच्या जवळ आणि त्याच्या जवळ जाऊन उभा राहिला आणि जनावर असे लाडीक आवाज काढतात बघ, त्या आवाजाला पर म्हणतात. इट बिगेन टू पर. आणि स्वतःचं डोकं आणि नाक घासायला लागला अँड्रोक्लिसला. बिगेन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. अँड्रोक्लिस हग द लायन. तर अँड्रोक्लिसनी लायनला मिठी मारली आणि दोघंही रडायला लागले, म्हणजे अँड्रोक्लिस रडायला लागला. ही वेप्ट अँड विथ रिलीफ अँड जॉय. तर आनंदाचे अश्रू वाहायला लागले अँड्रोक्लिसच्या डोळ्यातून. ओके, ही वेप्ट विथ रिलीफ म्हणजे त्याला हायसं वाटलं की मला हा सिंह खाणार नाही, हे एक झालं. आणि त्याला खुश झालं की मला माझा मित्र पण भेटला. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच दिस टेंडर साईट इन अ ग्रेट वंडर. तर सगळे ऑडियन्स जे जमले होते त्या मैदानात आणि तो राजासुद्धा वॉच्ड विथ टेंडर साईट म्हणजे असे डोळ्यात पाणी आणून अगदी भावूक होऊन बघायला लागले, हे काय चाललं आहे. ओके, इन ग्रेट वंडर आश्चर्यचकित होऊन बघायला लागले. पीपल बिगॅन टू चिअर अँड्रोक्लिस अँड आस्क फॉर हिज रिलीज. तर सगळ्या लोकांनी राजाकडे मागणी केली की या अँड्रोक्लिसला आता शिक्षा देऊ नका, त्याला सोडून द्या. आस्क्ड फॉर हिज रिलीज. बिगॅन टू चिअर अँड्रोक्लिस. ओके, द एम्परर आस्क्ड अँड्रोक्लिस टू एक्सप्लेन द लायन स्ट्रेंज बिहेवियर. तर तो राजा म्हणाला अँड्रोक्लिसला की हा
सिंह तुझ्याशी असा का वागला, मला जरा एक्सप्लेन करून सांग, सगळ्यांना एक्सप्लेन करून सांग. ओके, एक्सप्लेन द लायन स्ट्रेंज बिहेवियर. म्हणजे लायन असं जनावर आहे की ते असं कधी वागत नाही, तो असा का वागला तुझ्यासोबत, तुला का खाल्लं नाही किंवा अटॅक नाही केला तुला, ते आम्हाला जरा सांग. When he heard the whole story, the emperor was also moved by gratitude and friendship between the man and beast. तर एम्पररने जेव्हा सगळी स्टोरी ऐकली तेव्हा त्यांना पण फार बरं वाटलं. मूव्ड बाय ग्रॅटिट्यूड म्हणजे त्यांचं पण काळीज हल्लं, मूव्ड, ते पण भावूक झाले. ओके, मूव्ड बाय ग्रॅटिट्यूड म्हणजे ग्रेटफुल झाले ते पण, की हा एवढा चांगला माणूस अँड्रोक्लिसने कशी एखाद्या सिंहाची मदत केली, ते पण ग्रेटफुल होते. जसा सिंह ग्रेटफुल झाला होता अँड्रोक्लिससाठी तसं. मूव्ड बाय ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप, त्या दोघांमधली फ्रेंडशिप बघून त्यांना खूप बरं वाटलं होतं. बिटवीन द मॅन अँड बीस्ट म्हणजे माणूस आणि जनावर ह्यांच्यातली मैत्री पाहून त्यांना पण आनंद झाला. ही ऑर्डर्ड दॅट अँड्रोक्लिस शूड बी सेट फ्री. तर त्यांनी आदेश सोडला की अँड्रोक्लिसला आता कैदेत ठेवायचं नाही, त्याला मोकळं सोडून द्यायचं. ओके, ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव, आणि तो ह्याच्या पुढे कधीही गुलाम बनणार नाही. ही शूड नो लॉंगर बी अ स्लेव. When the emperor asked Androcles what other reward he would like, Androcles replied that he did not want anything for himself. तर राजाने विचारलं, तुला अजून काय बक्षीस देऊ मी, सांग. रिवॉर्ड, बक्षीस, अजून काय हवं आहे तुला. तर अँड्रोक्लिस म्हटला, आय डोंट वॉन्ट एनिथिंग फॉर माय सेल्फ, म्हणजे माझ्यासाठी मला काही नको आहे. बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू. तर म्हणाल माझ्यासाठी मला काही नको आहे अजून, मला पण मला जसं सोडलं आहे तसं या लायनला पण तुम्ही मोकळं सोडा, त्याला पण कैदेत पिंजऱ्यात ठेवू नका. ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. तर नंतर हे दोघे मित्र अँड्रोक्लिस आणि सिंह दोघंही रानात जाऊन आनंदाने ह्याच्यापुढे राहू लागले. ओके, फ्री लाईफ म्हणजे मुक्त आयुष्य जगू लागले. ओके, सो फ्रेंड्स, मी झालं आहे माझा हा लेसन शिकवून. ओके, प्लीज अंडरस्टँड, इट्स अ व्हेरी लॉंग लेसन बट इट्स व्हेरी इझी. टिल देन, बाय बाय. आय विल बी बॅक विथ अ न्यू लेसन. टिल देन, टेक केअर.